नमस्कार मंडळींनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता शिवाला खूप वाईट वाटत असतं आणि आशू आता शिवाला ज्यूस घेऊन येतो आणि शिवाला ज्यूस देत म्हणतो की शिवा हे घे बरं. तर रडतच शिवा म्हणते की नको आहे अरे मला आशू, हे आपण काय विचार केला होता आणि काय झालं. आणि त्यानंतर आता आशू म्हणतो की हे असं होईल याचा आपण विचारच केला नव्हता. रडतच आता शिवा म्हणते की यात काकूचा काहीही दोष नाही आहे आशू, पण आता दिव्याला हे कसं समजवायचं. आशू म्हणतो की ह्या सगळ्या परिस्थितीत आपण समजावून घेऊ शकतो, पण शिवा म्हणते की कसं आशू, कसं करणार आपण. आणि तेच तर करायला आपण बाहेर गेलो होतो आशू, काय झालं त्याचं. आणि झालं हे भलतंच. शिवा म्हणते की आई आजींना सुद्धा आता घरी जायचंय, ते आता हट्टच धरून बसल्यात, त्यांना कसं समजावून सांगायचं. त्यानंतर आता आशू म्हणतो की आपण अशी हिंमत सोडायची नाही शिवा, आपण सगळ्यांना हिंमत द्यायची, धीर धरायचा आपण, आणि आपण मागं हे सगळं काही करून दाखवलंय ना शिवा. आणि त्यानंतर आता आशू म्हणतो की शिवा हे बघ, आपण आपल्याला दिव्यालाही सांभाळायचं आहे आणि चंदनलाही सांभाळायचं आहे. ते ऐकून आता शिवा म्हणते की पण आशू अरे चंदन कुठे, बराच वेळ झाला चंदन दिसतच नाही आहे. आणि तेवढ्यात आता तिथे दरवाजा उघडून चंदन आलेला असतो, पण दरवाजा उघडताच आता चंदनची ती अवस्था बघून आशू आणि शिवाला मोठा धक्का बसतो. चंदन खूप दारू पिलेला असतो आणि चंदनचे आता झोकांडे जात असतात आणि लगेच आता चंदन गाणी गुणगुणतो, बाबा मी अन आई तू असे म्हणत झोकांड्यात येत आता चंदन पुढे येऊ लागतो. आशू शिवा त्याला बघतात. पटकन आशू शिवा आता चंदनकडे धाव घेतात आणि तेवढ्यात आता चंदनचा पाय दगडाला अडखळत चंदन खाली पडतो. तर आशू शिवा चंदनला धरतात. आशू म्हणतो की चंदन काय अवस्था करून घेतलीस तू, रडतच डोक्याला हात लावत. चंदन म्हणतो की सगळं काही संपलं रे आशू, सगळं काही निघून गेलं आणि सगळं काही संपलं. आता शिवा म्हणते चंदन हे सगळं आम्हाला कळतंय, पण या परिस्थितीत ना तू आता दिव्याला धीर देणं गरजेचं आहे. चंदन बरोबर आहे की नाही, काय वाटतं तुला. आणि आता शिवा म्हणते की तूच जर असं केलं चंदन तर त्या दिव्याला कोण सांभाळेल. ते रडतच आता चंदन म्हणतो की काय होऊन बसलं शिवा, हे काय विचार केला होता आणि त्या दिव्याला आता मी कसं समजावू. आणि त्यानंतर आता शिवा म्हणते की आशू याला घरात घेऊन जायला हवं. पटकन आशू आता चंदनला उठवतो. चंदन म्हणतो की शिवा तू मावशी झाली असती, आशू तू काका झाला असता. तर आता आशू हा चंदनला घेऊन आतमध्ये जातो. इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी उर्मिला तिचं सगळं आवरून किचनमध्ये येऊन नाश्ता करू लागते. तेवढ्यात सीताई किचनमध्ये येते आणि उर्मिलाला बघताच सीताई आता खूप खुश झालेली असते. सीताई उर्मिलाकडे येते आणि म्हणते की उर्मिला तुला बघून खूप आनंद झाला आणि तू सगळं आवरून पुन्हा कामाला सुद्धा लागलीस. आणि आता सीताई म्हणते की या सगळ्यांमध्ये तू आता हे सगळं करून मोठेपणा दाखवते, खरंच तुझं मन खूप मोठं आहे. सीताई म्हणते की चल मस्तपैकी काहीतरी खायला करूया, दिव्याची अवस्था ना खूप वाईट आहे, तिच्यासाठीच तिच्या आवडीचं आपण काहीतरी करूयात. इकडे आता उर्मिला म्हणते की नाही नाही, मी अजिबात त्या दिव्याचा नाश्ता वगैरे काही करणार नाही, जे काही करायचं ना ते तू आणि ताई ती शिवा बनव. मी जर त्यांचा नाश्ता बनवला आणि पुन्हा जर त्यांनी काही केलं तर मी अजिबात ऐकून घेणार नाही, त्यापेक्षा मी त्यांचं काहीच बनवणार नाही, कळलं का ताई तुला. अशा स्पष्ट शब्दात उर्मिलाने आता सीताईला सांगितलेलं असतं. उर्मिला म्हणते जेवढा माझा अपमान झाला ना तेवढा पुरा, पुन्हा मला अपमान करून घेण्याची गरज नाहीये. सीताई म्हणते उर्मिला अगं तू दिव्यापेक्षा मोठी आहे, तू तिला समजून घेऊ शकते, आपण नाही तिला समजून घ्यायचं मग कोण समजून घेणार. सीताई आता उर्मिलाला समजावं लागते, पण उर्मिला म्हणते हे बघ ताई त्यांच्याविषयी मला काहीच सांगू नको, त्यांच्याबद्दल ना मला काहीच ऐकून घ्यायची इच्छाही नाही आणि ऐकायचं देखील नाही. आणि त्यानंतर आता इकडे शिवा ही रात्री तिच्या बेडरूममध्ये झोपलेली असते आणि शिवाला आता वाईट स्वप्न पडतं. डचकून शिवा आता उठून बसते आणि म्हणते आशू. आशू आता पटकन तिथे येतो आणि म्हणतो शिवा अगं काय झालं, घाबरलीस का, वाईट स्वप्न पडलं का. पटकन शिवा आता आशूला मिठी मारते आणि आता शिवा म्हणते की मला ना खूप वाईट स्वप्न पडलं, असं स्वप्न कधीच पडलं नव्हतं आशू. तर आता आशू म्हणतो की पण ते स्वप्न होतं आणि ते खरं नाहीये. आणि आता शिवा म्हणते की मला हे असले स्वप्न पडले ना तर असंच होतं. आशू म्हणतो की असं काहीच नाहीये शिवा, आपण दिवसभरात हे काही गोष्टी बघतो ना त्याचा विचार करतो आणि त्यामुळे असं होतं. शिवा आता जाम घाबरलेली असते. शिवा म्हणते की आशू आता ना मला रूमच्या बाहेर जावं असं वाटतंय, माझ्या पोटात ना भीतीने जाम गोळा आल्यासारखं वाटतंय मला. शिवा म्हणते की आणि या घरात ना असेच एकमेकांशी भांडत राहणार आहेत, कोणीच कोणाचं ऐकणार नाही आणि मला ना आता कळून चुकलंय. आशू देखील आता शिवाला समजावू लागतो. आशू म्हणतो की शिवा अगं ऐक ना, तू असं काय बोलतेस. आशू म्हणतो की ऐक
शिवाना आता आपण गॅरेजमध्ये जाऊ, पाना गँगला भेटू, तिथे गप्पा मारू आणि तुझं ट्रेनिंग आहे ना तिथे सुद्धा तू जा, म्हणजे ना तुला खूप बरं वाटेल. शिवा म्हणते हे बघ आशू, आपल्याकडे एकच पर्याय आहे. आई, आजी, आई या सगळ्यांना आपण भेटून त्यांना हे सगळं सांगूयात. तर आता आशू म्हणतो की ठीक आहे शिवा, तू म्हणते ना आपल्याकडे तोच पर्याय आहे, तर आपण तसंच करूयात. आणि आता आशू तयार होताच आता शिवा आशूचे आभार मानते. त्यानंतर आता आशू म्हणतो की शिवा, तू एकदम डेअरिंगबाज आहे, हिम्मतवान आहे. तुला अशी समजवायची काहीच गरज नाही आहे. शिवा म्हणते काय बोलतोयस रे आशू? तर आशू म्हणतो की तसंच आहे शिवा. आणि आता आशू हसू लागतो. आणि त्यासाठी आता शिवा म्हणते की आशू, तू कायम माझ्यासोबत हवा आहेस मला, कारण तू माझी खरी ताकद आहेस. आता आशू देखील शिवाकडे बघतो आणि शिवाकडे बघत आता आशू म्हणतो नाही शिवा, तू माझी खरी ताकद आहेस. आणि ते ऐकून आता पटकन ही शिवा आशूच्या मिठीत शिरते. तर प्रेमाने आशू आता शिवाला आपल्या मिठीत घेतो. आणि इकडे आता उर्मिलाने फक्त त्यांच्यासाठीच नाश्ता बनवलेला असतो. आणि वंदना जेव्हा आता किचनमध्ये जाते तेव्हा उर्मिलाचे ते बोलणे ऐकता जाता वंदनाला धक्का बसून पुन्हा आता उर्मिला तसेच आता त्यांच्या बेडरूममध्ये येते. तेवढ्यात आता दिव्या म्हणते की काय झालं आई? अगं नाश्ता का नाही आणलास तू? आणि आता वंदनाला देखील राग आलेला असतो. वंदना म्हणते की नाही आणला नाश्ता, कारण उर्मिला काकूने आपल्यासाठी नाश्ता करायला नकार दिला. ते ऐकताच आता उठून उभा राहत दिव्या म्हणते बघितलं का आई, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नव्हतात ना, आणि बघ. तेवढ्यात आता माई आजी दिव्याला शांत करते आणि म्हणते की दिव्या, अगं जरा शांत बस ना. उचलली जीभ का लावली टाळूला? जरा काही विचार वगैरे येत नाही का गं तुला? आणि शांत नाही बसता येत का? आणि त्यानंतर आता माई आजी म्हणते दिव्या, अगोदर नीट तर ऐकून घे ना. माई आजी वंदनाला म्हणते की काय झालं गं वंदे? तर आता वंदना म्हणते की मला नक्की माहीत नाही, पण मला असं वाटतंय की उर्मिला काकूंचा अजून काही राग गेलेला नाही आहे. दिव्या म्हणते की आई, काही नाही, ही सगळी त्यांची नाटकं आहेत आणि मुद्दाम सिंपती मिळवण्यासाठी ते सगळं हे करतायत. आणि तेवढ्यात आता शिवा तिथे येते. त्यांच्याकडे बघत आता शिवा म्हणते की आई, आजी तुम्ही नाश्ता करायला खाली का नाही आलात? तेवढ्यात आता दिव्या म्हणते की खाली का नाही आलात? म्हणजे त्यांनी आमचा नाश्ता बनवायला नकार दिला, मग खाली येऊन आम्ही काय सांडशी वाजवत बसवायची होती का? शिवा आता दिव्याकडे बघते. माई आजी वंदना आता दिव्याला तिच्या रागावरती आवर घालायला सांगतात, पण दिव्या म्हणते मी आता कोणाचंच काही ऐकणार नाही. आणि तेवढ्यात माई आजी दिव्याला शांत करत असतानाच इकडे चंदन आता झोपेतून उठतो. आणि चंदन आता आळस देत डोक्याला हात लावतो आणि त्याचे केस ओढत आता पटकन उठून बसतो. तेवढ्यात आता शिवा म्हणते की चंदन, अरे बरा आहेस ना तू? आणि झोप झाली ना तुझी? पटकन चंदन हा उठून बाहेर जातो. दिव्या म्हणते की शिवा, तुला ना सगळ्या जगाची काळजी आहे, मला नाही विचारलंस तू असं कधी, आणि माझी नाही एवढी काळजी केलीस तू कधी? शिवा म्हणते की दिव्या काय बोलतेस तू? अगं मी तुझी काळजी नाही करत का? आणि तेवढ्यात आता दिव्या म्हणते की मग मी पडली होती तेव्हा कुठे होतीस तू? आणि दिव्या म्हणते की मी पडली आणि गेली होती तू तुझ्या नवऱ्यासोबत मज्जा करायला. तेवढ्यात आता माई आजी म्हणते की हे बघ शिवानी, अगं खाली जाऊन पुन्हा काहीतरी बोलणं वाढलं असतं आणि वाद झाले असते, म्हणून आम्ही खाली नाही आलो. शिवा म्हणते ठीक आहे, मी तुमच्यासाठी इथेच नाश्ता घेऊन येते. आणि शिवा जाऊ लागताच दरवाजात कीर्ती नाश्ता घेऊन आलेली असते. आणि तिथे येताच कीर्ती म्हणते आत येऊ का? आत येत आता कीर्ती म्हणते की तुम्ही नाश्ता करायला आला नाहीत ना, म्हणून मीच तुमच्यासाठी इथे नाश्ता घेऊन आली. वंदना म्हणते बरं झालं तुम्ही घेऊन आलात नाश्ता. आणि वंदना थँक्यू असे म्हणत कीर्तीचे आभार मानते. तर शिवा कीर्तीच्या हातातून त्या पोह्याच्या डिश आपल्या हातात घेते आणि सगळ्यांना आता शिवा ते पोहे देते. आणि आता कीर्ती दिव्याकडे बघत हसून म्हणते की खाऊन घे बरं का. आणि कीर्ती आता निघून जाते. एवढ्यात फ्रेश होऊन आता चंदन हा वॉशरूममधून बाहेर येतो. आणि त्यानंतर आता चंदन येताच आता शिवा म्हणते की तुम्ही खाऊन घ्या बरं का आणि नाश्ता करून बाहेर या. तर आता शिवाला कीर्तीचा जरासा संशय आलेला असतो. आणि त्यानंतर आता इकडे चंदन त्याचे आवरून आता शिवा आणि आशू चंदनला बाहेर घेऊन आलेले असतात. शिवा म्हणते हे बघ चंदन, तीच गोष्ट तुझ्या डोक्यात येऊ नये त्यासाठी तुला मी इकडे घेऊन आलो आहे. आणि तू आता मनमोकळेपणाने तुझ्या मनात जे काही आहे ना ते सगळं मन मोकळं कर आणि सांग. आणि असं कोड्या ताबोला धरून राहू नकोस रे चंदन, सगळं काही नीट होईल अशी शिवा चंदनला समजावते.
तिघेही आता गॅरेजसमोर असतात. तेवढ्यात आता पाना गँग ही शिवाला हाक मारते आणि तेवढ्यात आता सगळेजण गॅरेजमध्ये आतमध्ये येतात. चंदन आता सोफ्यावर बसतो तर पाना गँग म्हणते की काय झालं शिवा, सगळं ठीक आहे ना? शिवा म्हणते की अरे काहीच ठीक नाही आहे. बॅटरी म्हणतो काय झालं? शिवा आता त्यांना सांगू लागते की पिकनिकला गेलो असताना आम्ही सगळेजण खुश होतो, पण शेवटच्या दिवशी असे म्हणत शिवा आता पाना गँगला सगळी हकीकत सांगते. आणि दिव्या कशी सटकून पडली, दिव्याची कशी प्रेग्नन्सीचा आता पुन्हा आता तिचा मिसकॅरेज झालं आणि दिव्याचं कसं बाळ गेलं, हे सगळी हकीकत आता शिवाने पाना गँगला सांगितलेली असते. ते ऐकताच आता पाना गँगला तर धक्काच बसलेला असतो. डिप्पर, बॅटरी सगळे म्हणतात आशू हे कसं झालं आणि दिव्याताई कशा आहेत आता? शिवा म्हणते दिव्याना आता एकदम ठीक आहे. आणि शिवा म्हणते की चंदनला बरं वाटावं म्हणून त्याला इकडं आणलंय. पाना गँग म्हणते बरं झालं त्याला इकडे तो घेऊन आली शिवा, पण हे सगळं एवढं अचानक कसं झालं? जाताना तर तुम्ही सगळे ठीक होतात. आशू म्हणतो की बरं जाऊ द्या, राहू द्या ना आता तो विषय. आशू म्हणतो हे बघा, चंदन घरात जर एकटा राहिला ना त्याच्या डोक्यात विचार येतात आणि नंतर तो बाहेर जाऊन नको ते करल आणि त्याच्या डोक्यात ते विचार येऊ नये म्हणून मी त्या चंदनला इथे घेऊन आलोय. तुमच्यासोबत तो काम करेल आणि मग त्याचं लक्ष इकडे तिकडे डिस्ट्रॅक्ट होणार नाही. आशू म्हणतो की तुम्ही आहेत ना त्याला इथे सांभाळायला. त्यानंतर आता शिवा म्हणते की तुम्ही ना इथे त्याला कामाला लावा, कामामध्ये त्याचा वेळ जाईल आणि मन एकाग्र होईल. आणि शिवा म्हणते की आता हा त्रास ना मला एकटीला नाही होत, सगळ्या दोन्हीही कुटुंबाला होतो, तेव्हा यातून काहीतरी मार्ग तर काढावाच लागेल. पाना गँगसुद्धा म्हणतात की शिवा तू जे सांगेल ते करायला आम्ही तयार आहोत. आणि इकडे आता कैलास पाटील महिला सक्षमीकरण प्रशिक्षण केंद्रात आता मुलींची प्रॅक्टिस चालू असते आणि टीचर आता मुलींना सगळे काही शिकवत असतात आणि त्यासाठी टीचर मुलींना आता त्यांच्या ओढण्या बांधून घ्यावयास सांगतात. आणि तेवढ्यात आता शिवा दरवाजात आलेली असते. टीचर शिवाला बघतात, पण आता टीचरकडे बघत शिवा टीचरला हाही तसंच व्यवस्थित चालू ठेवण्यासाठी बोलते. आणि तेवढ्यात आता ॲक्टिंग करत टीचर एका मुलीसमोर येते आणि म्हणते काय गं कुठे चाललीस? तर ती मुलगी म्हणते तुला काय करायचं? टीचर आता त्या मुलीच्या खांद्यावर हात ठेवते आणि तेवढ्यात आता ती टीचर गळ्यात हात घालताच ती मुलगी टीचरचा हात धरून टीचरचा हात पिरगळवत आता टीचरला खाली बसवते आणि ते बघून आता सगळ्या मुली टाळ्या वाजवतात. तर इकडे आता शिवा वा वा असे म्हणत आता तिथे येते आणि लगेच आता शिवाला बघता सगळ्या मुली म्हणतात शिवाताई आली. आणि तेवढ्यात आता एक मुलगी शिवाला म्हणते की शिवा एक मुलगा ना माझ्याकडे बघत होता, तेव्हा मी काय केलं माहिती का, मी सुद्धा त्याच्या शेजारी जाऊन बसली आणि म्हटले की चल आपण दोघेही एकमेकांकडे बघू. आणि मी त्याच्याकडे बघू लागले तर तो मुलगा घाबरला आणि निघून गेला. तेव्हा ते ऐकून शिवा खुश होते तर सगळेजण आता हसू लागतात. शिवा म्हणते तुझ्यामुळे ना आम्हा सगळ्यांना खूप हिंमत मिळाली. शिवा म्हणते की काय, मी कुठं काय केलं, सगळं जे काही करतायत ते तुम्ही करतायत. शिवा म्हणते की तुम्ही हे जे काही करतायत ना त्यामुळे मला सुद्धा खूप भारी वाटतंय. शिवा म्हणते की वा टीचर असंच चालू ठेवा. साक्षी तू प्रॅक्टिस घेत जा यांची आणि मी वरवर येऊन जाईल. साक्षी म्हणते की शिवा अशीच कायम तू येत जा. टीचर म्हणतात की तू जर आली ना तर आम्ही सुद्धा खुश होतो. शिवा म्हणते की मला वेळ मिळाला ना नक्की येत जाईन मी. आणि त्यानंतर आता शिवा पुन्हा गॅरेजमध्ये येते आणि आता तिथे किती व्यवस्थित सगळ्या मुलींचे ट्रेनिंग आणि क्लास चालू असल्याची सगळी हकीकत शिवाने आता पाना गँगला सांगितलेली असते. ती ऐकून आता आशू पाना गँग सगळेजण खुश होतात. आणि त्यानंतर आता आशू घराचा विषय काढत म्हणतो की शिवा आपल्याला ना ते घर मिळवायला हवंय पुन्हा. तेवढ्यात आता एक डिप्पर म्हणतो की पण शिवा तुला माझी आयडिया का नाही आवडत, डायरेक्ट घरात का नाही घुसत आपण? शिवा म्हणते की त्या जगदीशला ना आपल्याला पुराव्यासगळं ट्रेड हँड पकडायचं आहे. आणि त्यानंतर आता शिवा देखील म्हणते की बरोबर आहे, आपल्याला डायरेक्ट घरात घुसता येणार नाही, आपल्याला काहीतरी मोठा डाव आखावा लागेल. आणि तेवढ्यात आता गॅरेजवर हरिदादा आलेला असतो. हरीला बघताच आता शिवा म्हणते की अरे हरिदादा तू आणि कसा आहेस? हरी म्हणतो की मी एकदम व्यवस्थित आहे, मजेत आहे. शिवा म्हणते तुझी दारू काय म्हणते? हरिदादा म्हणतो शिवा तुला सांगितल्यापासून ना मी दारू कायमची सोडली, दारूचं नावसुद्धा नाही. आता ते ऐकून शिवाला आनंद होतो. आणि तेवढ्यात आता शिवा म्हणते नक्की ना? तर हरी म्हणतो हो. पाना गँग म्हणते की त्याने जरी काही चालचूळ केली तर आम्ही आहे ना त्याला शिकवायला धडा. आणि त्यानंतर आता शिवा म्हणते की हरिदादा अशीच फॅमिलीची काळजी घेऊन राहा.
तेवढ्यात आता हरी म्हणतो की शिवा तू दारूचा विषय काढला म्हणून आठवलं, तो जगदीश आहे ना दररोज घरी संध्याकाळी दारू पिऊन येतो आणि वस्तीत खूप धिंगाणा घालतो, खूप त्याचा आता त्रास व्हायला लागला आहे. हरी म्हणतो की त्याने ना सगळ्या वस्तीच्या नाकीदम आणून ठेवला आहे. आणि शिवा म्हणते की रोज दारू पितोय? तर हरी म्हणतो हो. तेवढ्यात आता हरी म्हणतो की बरं शिवा येतो बरं का मी. तर शिवा म्हणते हो काळजी घे. आणि आता हरी निघून जातो. आणि आता ते सगळे बोलणे आशूने अगदी काळजीपूर्वक ऐकलेले असते. आणि ते सगळे ऐकताच आता आशू म्हणतो की आली डोक्यात माझ्या आयडिया आली. सगळेजण आता आशूकडे कान देऊ लागतात. विचार करून आता आशू त्याची आयडिया आता सगळ्यांना शिवाला आणि पाना गँगला सांगू लागतो. तर आता आशूच्या मदमस्त आयडियाने आता दारू पिलेल्या जगदीशकडून आता शिवा आणि आशू घराचे पेपर्स कसे मिळवतात आणि पुराव्यासकट जगदीशला रंगेहात पकडून घराचे पेपर्स मिळवत आशू आणि शिवा पुन्हा कसे माई आजीला तिचे घर मिळवून देतात. आणि त्यानंतर आता कीर्ती दिव्याचे भयानक सत्य बाहेर काढत आता शिवा ही कोणता धमाका करते हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.